ठेवा. तर हे मी समोर असा रेडा त्या काळात कोण बघला आपण चित्रावर बघितलं, पण मीच तुमच्यासमोर रेडा हो की सद्गुरूची कृपा झाल्यावर काय होते लक्षात आहे. मी स्वतः अनुभवले. म्हणून तुम्ही ते रेडा बघू नका, हेच रेडा बघा पिपळगावचं. ते रेडा कोण बघितलंय? आपण का नव्हतो काही ना सांगा सांगी आहे, पण मी मग प्रत्यक्ष सांगतो. नवीला डबल नापास विद्यार्थी, कुठलेही काही गंध नाही, कुठला हरिपाठ माहित नाही, शिवपाठ माहित दत्त काहीच माहित नाही. फक्त एक महादेवावर तांब्यावर पाणी टाकायची सवय लागली होती. जशी तुम्हाला चहाची सवय लागली, मला चहाची सवय लागली नव्हती, तंबाखाची सवय नाही. बापाला मी बिडी पेटून देत गेलो, पण मी वडली नाही. लक्षात ठेवा. मी दारू ओतून घेत गेलो, पण मला सवय लागली. मला लागली सवय फक्त महादेवावर पिंडीवर तांब्यावर पाणी टाकून जेवण पाणी काही करायचं, असं ही मला हे व्यसन लागलं. आणि लागणाऱ्याला ते व्यसन लागलं, पण मी त्याच्यातून सुटलो. पण या व्यसनात अडकलो आणि त्या व्यसनाच्या त्या सद्गुरूनं कृपा केली. म्हणून तुम्हा सर्व वैष्णवाच्या सानिध्यामध्ये बसण्याचा योग हे शिव सद्गुरू शिवल्या गुरु कृपेनं आलेला आहे. आणि पिंपळाला गेल्या वर्षी खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. आता गंगाधर पाटील यांच्या परिवाराला माहित आहे की असा मंडप टाकाय काय लागते, जे मंडळी काही घेत नसतील तरी पण नियोजन कराय काय लागते. आता इतका कार्यक्रम एवढ्या अंगणातच करतात, पण आम्ही त्या मोठ्या अंगणात केला होता. किती 50 एकर मध्ये कार्यक्रम झाला. तुम्ही बर्थडे कोणी तुम्ही बाकी लोक आले ते माहित नाही, आम्ही काही इकडे येऊ शकलो नाही, पण बरेच काही लोक होते. अनेक साधू संत आले होते. भारतातील असे मोठमोठे महात्मे आले होते की जे की महान तपस्वी हिमालयामध्ये राहणारे संत होते. माझी इच्छा होती की सर्व शेतकरी वर्गाने का कार्यक्रम करावा. का तर पहिल्यांदा बोलवले, व्यापारी बोलवले, सगळे काही बोलवले, पण सर्व प्लॅन चांगला पळून जाऊ लागले. एवढा खर्च शक्यच नाही महाराज. एवढं कसा प्लॅन करणार ते सांगा मला. एवढा पैसा जमा कसा करणार? पैसा जमा करावा लागते, मलाही माहित नाही, मी कधी जमा केलो नाही. मी फक्त अंगावरचे कपडे काढलो. महाराज सांगण्याचं 4 वर्ष एकाच ठिकाणं 2 गिलास दूध मिळायचं सकाळी, 2 गिलास संध्याकाळी दूध गायचं, आणि एवढे एवढे बेलाची पाने मिळाली. तितके खायचं आणि राहायचं 4.5. मला एवढंच माहिती, बाकी काही माहिती. मी याच्या पलीकडे कधी गेलो नाही, बाहेर फिरलो नाही. पण जे काही आता महाराज बोललेत, माधव महाराज, त्यांचं ना आमच्या कोण्या जन्माचं ऋणांमध्ये माहित नाही, पण पिंपळाला त्यांची ओळख झाली. कोणतरी बा कीर्तनकार चांगला आहे म्हणून बोलवा, मला बोरगडी करायला बोलिलं. तेव्हापासून 2001 आजपर्यंत त्यांचंच कीर्तन असते. यावर्षी सुद्धा कीर्तन झालं. मध्ये कुठं बेगर हजर, तर मध्ये अचानक दुसरा कार्यक्रम ती हाजरी पूर्ण होते टाइम. तर असं त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले ते सत्य आतापर्यंत आमच्या अनुभव आहेत लक्षात. म्हणून महाराज जे बोललेत ते खरंच सद्गुरूची कृपा झाल्यावर काही होऊ शकते. टोळगोट्याला सुद्धा पाजर फुटते, त्या वाळल्या खुर्चीला सुद्धा सद्गुरूची कृपा झाल्यावर पालव्या फुटतात. हे शास्त्रात ऐकलं होतं, पण मी ते लाकूड सुद्धा वाळलेलं मी जाऊ. माझा स्वतःचा अनुभव. का तर मला कुठलंच अक्षर येत नाही, माझं मला नाव लिहिता येत नाही. लपून ठेवायचं काही ह्याच्यामध्ये, छोटे मोठे काम कर. पण त्या सद्गुरूनं सगळं काही केलं. एवढा मोठा खर्च, कमीत कमी किती आला असा खर्च? कोणा कार्यक्रम बघला का? बघला? म्हणून कोणा तरी गणित, मला गणित येत नाही, तुम्हाला कोण किती लागला असेल अंदाजा? कोणीतरी एखादा सांगायचं, थोडंच जसं जमत तसं. रामदास अवकाळी सांग की तुला तर येते, तुला येते. बक्कम अवकाळ्या गावगाव फिरून 12 गावचं पाणी पिलेला माणूस असा. तुला काही अनुभव नाही, तुला सहज लक्षात आलं येते. तू तर नजर मार लक्षात करतो कोण महात्मा कसा, कोण महाराज कसा आहे ते. अनेक महाराज उगाळून पिलेले माणसं, तुम्ही कसं हा म्हणतात. लक्षात ठेवा. गंगाधर पाटील गणिताचाच माणूस असं शिकलेलीच आहे. सगळ्या महाराला उगाळून पिलेले माणसं आहात तुम्ही. मयासारख्याची काय कथा आली तुमच्या? तुम्हाला सर्वांचे अनुभव आहेत, लक्षात ठेवा. एवढा खर्च, झिरो बजेट, पण झिरो बजेट मध्ये सुद्धा कमीत कमी 6 कोटी रुपये खर्च आले. एवढा मोठा खर्च, पण काही जवळ नाही, खिसा नाही, काही नाही. बघा मला खिसा बी नाही, कमरा चाबी बी नाही, कधी डिझेल पैसा, पण करते कोण? करते तर ते परमात्मा करते. लक्षात ठेवा. खरंच सद्गुरुनाथ करता, हे माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि कोणाला आम्ही असं हात पसरून केलं बा लागते ते सांगितलं, तुम्हाला जे जमते ते आणून द्या. आणि आता तेच सांगणार. या वर्षी आता महाराजांना ऐकलं पोट्यामध्ये, जे गावावर गेल्या वर्षी वर्गणी केली त्या गावाला कोणालाही सेवा नाही. नवीन गावाला सूचना देणं चालू आहे. होऊ लागले, सूचना करून येऊ लागलो, पुन्हा डबल पुन्हा. एका गावानं साखर घेतली, एका गावानं डाळ घेतली, एका गावानं आताच्या गावात 100 क्विंटल गहू देतो म्हणजे सूचना करून आलो नाही. बाकी सुद्धा
तुमच्या इच्छेनं काय जमते बघा, आम्हाला एवढं लागते, तुमची इच्छा काय असते, तुम्ही सांगणे, तुम्ही आणून देणे. तर हे करते कोण? तर हे नाम महाराज करतात. कलियुगामध्ये नाम रूपानं परमात्मा सोबत आहे. कलियुग इतकं सोपं आहे, कलियुग सरळ आहे. तुम्हाला वाटते अवघड, पण भक्तीला फार सुलभ आणि सोपं आहे. म्हणून तुम्ही सर्वजण देवभक्ती कशा पद्धतीने करायचं? अखंड नामस्मरण, मनात धनात धनात सगळीकडे नामस्मरण. सावतामाळी कुठे बी गेल्या, कांदा बुळा माझी, अवघी विटाई माझी. घरामध्ये मायबापाची सेवा केल्यात तर तुमचं कर्म चांगले होते. कर्माचा विषय निघाला. कर्म जर चांगले करायचे असतील, जन्मदात्यांची सेवा, आणि जन्मदात्याची सेवा नाही केली तर भटकीचे हो, तुम्ही किती जन्म फिरता माहित नाही तुमचा काय सोला. जन्मदात्याच्या मायबापाच्या पाया पडत राहा, रोज तीर्थ घेत राहा. लक्षात ठेवा तरुणांनो, लक्षात ठेवा, जन्मदाते मायबापच देव आहेत. दुसरं कोणी देव नाही. दगडात देव बोलत नाही, देव तीर्थात नाही, देव मोठ्या देवळात नाही. दगडाच्या मूर्त्या आपण पैसा देऊन बसवलेल्या आहेत. कारागिरांना त्याला ठोकून 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 त्यांना घाव सने केलेत, आणि घाव शैलकम दगडाला देव पण येते. म्हणजे ज्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भ सांभाळला, त्या मायनं बाळातपणाच्या यातना सोसल्या, ते माय देव होऊ शकत नाही का? ते प्रत्यक्षात देव आहे, प्रत्यक्षात देव आहे. ज्या बापाने लाडाखंड्यावर आपल्याला लाड पुरवले, ते बाप सुद्धा देव आहे, हे लक्षात ठेवा. दंडकारण्य पंढरपूर, पुंडलिकानं सेवा केली मायबापाची, देवाची नाही केली. देवाला तर काहीच नाही, इट फेकून बस, मला येतं नाही तर येऊ नको, काय तुझी गरज नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःच्या कर्माला चुकू नका. स्वतःच्या कर्माला चुकले, किती बी टिकला आल्या, किती बी तुळशीच्या माळी घातल्या, काही जरी घातलं, देव उगाळून पेला, संतांचे पाय जरी उगाळून पिले, तरी तुम्हाला काही उपयोग होणार नाही. निष्फळ सेवा आहे. तुम्ही मायबापाची सेवा केला तर तुमचं कल्याण आहे, याच्यात हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सर्वजण जशी भक्ती करत त्यासोबत आई वडिलांची सेवा, रोज नित्य नियमानं पाया पडत राहा. ज्यांना कोणाला व्यसन असलं, अनुभव करून बघा की वल्लाच्या उजव्या अंगोट्याचं तीर्थ घ्यायचं रोज. रोज तीर्थ, त्याला दारूचं व्यसन असं, बिडीचं व्यसन, श्रद्धापूर्वक घ्या. तुम्हाला त्याचा अनुभव चांगला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही जन्मदात्याची मायबापाची सेवा करा. तोट्यावाड परिवार वल्लांच्या समोरात दरवर्षी एवढ्या वैष्णवाला बोलून भगवंताचं नाम कीर्तन जागरण करता. खूप आनंद. तुम्हा परिवारांना खूप खूप आशीर्वाद. आणि यावर्षी महादेव महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. गेल्या वर्षी आम्ही अशाच एका कार्यक्रमात गेलो होतो, नाव होतं महाराजाचं, पण गाव झालं दुसऱ्याचं. सहज बोलून गेलो मी ते, आणि ते त्यांचा नंबर लागला. तर यावर्षी महाराजांचा नंबर, काल्याचं कीर्तन 20 मार्च 27 मार्च. गेल्या वर्षीचाच कार्यक्रम आहे, फक्त संतांची संख्या थोडी कमी आहे. बाकी सर्व त्याच पद्धतीनं कार्यक्रम आहे. 1,00,000 लोक रोज जेवतील अशी व्यवस्था आहे. सगळं काही नियोजन चालू आहे. मंडप सुद्धा काम चालू आहे, यज्ञ मंडपाचं काम चालू आहे. जवळजवळ यावर्षी 50 ते 60 एकर जमीन पूर्ण लेवल करणं चालू आहे, आणि पलाटी उपडणं चालू आहे. जितकी जवळ नेता येईल पार्किंग मंडपाच्या अवताल भोवताल नेता, जेणेकरून कोणाला चालण्याचा त्रास होऊ नये, म्हणजे याच्यासाठी नियोजन चालू आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण कलियुगामध्ये हेच देव आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हा निचोड सार म्हणजे देवाचं नामस्मरण. म्हणून गुरुनं दिलेल्या मंत्राचा जप सदैव करत राहावं. यावर्षी अधिक मास आहे, अधिक मासामध्ये अधिक तुम्हाला पाहिजे असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. आणि तुम्हा सर्वांना, वैष्णवांना सर्वांना तुम्ही निमंत्रण, पिंपळगावचं 20 मार्च 27 मार्च तुम्ही सर्वांनी यावं. पॉम्पलेट हेच म्हणा, पत्रिका हेच म्हणा, सगळं काय तुमच्या पोहोचलं ठीक आहे, नाही पोहोचलं तरी पण 1 दिवस तरी राहू नका. 1 दिवस तरी तिथे या, तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा कार्यक्रम म्हणजे तुम्हा सर्वांना घडावं, आम्ही तरलो तुम्ही तरावं, हा भाव घेऊन कार्यक्रम आहे. यावर्षी सुद्धा तसंच खर्च आहे, तसंच सगळं काही. म्हणून तुम्हाला यावर्षी फक्त संत मंडळी कमी आहे, संत डिपार्टमेंट कमी आहे, पोचके संत त्या बिल्डिंग पुरते आहेत. यावर्षी रामदेव बाबा येण्याची शक्यता आहे. हो म्हणून म्हणले, परवा फोन लावला तर अमेरिकेला गेले होते, यावर्षी येतील. बागेश्वर धाम येतो म्हणले, पण आता ते नियोजन ऐन टाइमला ठरलं, काय होते माहित नाही, पण रंगाची इच्छा. पण तुम्ही सर्वजण यावं, भगवंताचं नामस्मरण करावं. नाम घेतलं असं वाया कोणी गेलं नाही.